नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज आपण 1 वाटी रवा व अर्धी वाटी दह्यापासून असा एक चटपटीत पदार्थ बनवणार आहोत. तो बनवायला अगदी सोपा व झटपट तयार होणारी रेसिपी. चला तर जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा व अर्धी वाटी दही घालून त्यात थोडेसे पाणी घालून मिक्सरला चांगली पेस्ट बनवून तयार केली. तयार केलेली पेस्ट एका बाउलमध्ये काढून 10 मिनिटांसाठी रेस्टसाठी ठेवली. तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया. एका ताटाला तेल लावून चांगले सर्व बाजूने लावून घेतले. तयार केलेल्या पेस्टमध्ये 10 मिनिटांनंतर 1 इनोचे पॅकेट व चवीनुसार मीठ घालून चांगले एकाच डायरेक्शनमध्ये चांगले मिक्स करून घेतले. सर्व साहित्य चांगले मिक्स झाल्यानंतर तयार केलेली पेस्ट घालून चांगले 3-4 वेळा टॅप करून घेतले. असे केल्याने त्यात असलेले बबल्स बाहेर निघून जातात. मी आतापर्यंत या रेसिपीचं नाव सांगितलं नव्हतं. रवा व दह्यापासून बनवलेला ढोकळा बनवायला अगदी सोपा व झटपट तयार होतो. मुलांनाही खूप आवडतो. हे तयार केल्यानंतर एका कढईमध्ये गरम करण्यासाठी पाणी ठेवले होते व त्यात चाळणी घालून तयार केलेले ताट ठेवले व त्यावर पॅकबंद झाकण ठेवले. हे झाकण 15 ते 20 ते 25 मिनिटांनंतर काढावे. हे झाकण मध्येच काढले तर तयार केलेला ढोकळा हा आतमध्ये चिपला जातो व स्पंजी बनत नाही. त्यामुळे हे झाकण 20 ते 25 मिनिटांनंतरच काढावे. बनवायला अगदी सोपं व झटपट तयार होते. आता ढोकळा शिजतो तोपर्यंत चटणीची तयारी करूया. यासाठी मी कांदा व टोमॅटोची लाल चटणी बनवणार आहे. बनवायला अगदी सोपी व झटपट तयार होते. त्यासाठी कांदा व टोमॅटो घेतलेले, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2 लाल मिरच्या तसेच भाजलेली डाळ घेऊन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट तयार करून घेतली. चवीनुसार मीठ घालून तडका देऊन आपली चटणी तयार. बनवायला अगदी सोपी व झटपट तयार होते. चवीलाही खूप सुंदर लागते. पंचवीस मिनिटांनंतर झाकण काढून बघितले व सुरीच्या साहाय्याने चेक केले. सुरीतले आपला ढोकळा तयार. गॅस बंद करून थंड होईपर्यंत वाट बघितली. थंड झाल्यानंतर त्याला साईडने कट मारून त्याचे तुम्हाला हवे असतील तशा आकारात कट करून त्याच्या वड्या करू शकता. मी ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे बनवले आहेत. बनवायला अगदी सोपा व स्पंजी असा बनतो. आता अजून टेस्ट वाढवण्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडेसे बटर घालून त्यात थोडासा लाल तिखट व चाट मसाला घालून तयार केलेले वडे त्यावर फ्राय करून घेतले. दिसायला अगदी सुंदर व क्रिस्पी बनतात. असे केल्याने दिसायलाही सुंदर व चवीलाही खूप छान बनतात. चांगले दोन्ही बाजूने चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले. असे सर्व वडे तयार करून घेतले. अशीच नवीन रेसिपी बघायची असेल तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व लाईक करायला विसरू नका. बनवायला अगदी झटपट व चवीला खूप टेस्टी असा ढोकळा तयार. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल असं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.